सर्वांना नमस्कार. जय एकविराई. आगरी समाजाचे कुळ कायद्याचे शिल्पकार नारायण नागू पाटील, सिडको विरुद्ध आंदोलनाचे संघर्ष नायक लोकनेते दीपा पाटील, सेज विरोधी आंदोलनाचे दत्ता पाटील आणि ओबीसी आंदोलनाचे जनार्दन कोठेकर, ॲडव्होकेट जनार्दन पाटील आणि अशा अनेक आगरी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांना अभिवादन करून मी आज आपल्यासमोर बोलत आहे. बंधू आणि भगिनींनो, की कालच सरकारने आगरी समाजाच्या नावाने एक महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि या स्थापनेनंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येतात. मी सरकारला धन्यवाद देईन की आपण हे महामंडळ स्थापन करून या मुंबई, ठाणे, रायगडच्या भूमिपुत्रांना, सागरपुत्रांना सन्मानित केलं आहे. आता आजच्या ह्या विषयाला मी असं नाव दिलेलं आहे की आगरी महामंडळाच्या निर्मितीतून आगरी अस्मितेचा उदय व्हावा किंवा आगरी अस्मिता फुलावी असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे की मुंबई, ठाणे, रायगड, पालघर हा जो अप्रांत प्रदेश आहे, या अप्रांत प्रदेशात मागील 2500 वर्षापासून हा समाज इथल्या सागरी लाटा आणि तिथून येणारी परकीय आक्रमण याला तोंड देत आहे. आणि 2500 वर्षांच्या इतिहासामध्ये अनेक राजवटी या समाजाने पाहिल्या, परंतु कधीही हा समुद्रकिनारा सोडून हा समाज इथून हलला नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये तो आहे. मी सुरुवातीलाच सांगतो की मी या अशा अनेक व्हिडिओ क्लिप आपल्या समाजावर बोलत असतो, टाकत असतो आणि या टाकत असताना आज सिडकोच्या युनियनमध्ये मी गेलो होतो आणि तिथे सिडकोची युनियनचे आजी अध्यक्ष तिथे होते. त्यामध्ये आदरणीय निलेश तांडेल करावे आणि विनोद पाटील हे आमच्या उरणचे बोकडविरा गावचे माजी अध्यक्ष सिडको युनियनचे होते. आणि निलेश तांडेल यांनी विनंती केली की आपल्या 1-1 तासाच्या क्लिप लोकांना पाहणं अवघड जातं, म्हणून थोडंसं कमी वेळात बोला. परंतु विषय 2500 वर्षांचा असल्यामुळे तो कमी वेळात कसा बोलणार, तरीसुद्धा मी प्रयत्न करतो की बाबा हा कमीत कमी वेळात मी आटोपीन, म्हणजे अर्ध्या तासात आटोपण्याचा प्रयत्न करतो, पण त्यावर मग पुन्हा पुन्हा बोलावं लागेल. आणि म्हणून ज्यांचा इतिहास 2500 वर्षांचा आहे, ज्यांचा इतिहास सम्राट अशोकाच्या आरमाराचा आहे, ज्याच्या इतिहासाची नोंद परकीय इतिहासकारांनी घेतली, पेरिप्लस आणि टॉलेमी यांनी जागतिक इतिहासात घेतलेली आहे. जे तरुण आगरी समाजाचा इतिहासाचा अभ्यास करत असतील त्यांनी याचं नेटवर संशोधन पाहावं, म्हणजे गुगलवर पाहावं. याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातला प्रमुख समाज आहे. अशा प्रकारच्या या आगरी समाजाच्या महामंडळाची निर्मिती होते. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि अजितदादा पवार असतील, यांनी आमच्या समाजाची दखल घेतली. खूप वर्षानंतर ही दखल घेतलेली आहे आणि त्याचं स्वागत मी करतो. त्याचं कारण असं आहे की हा कोलीय वंशाचा एक मातृसत्ताक समाज आहे आणि म्हणून याच्या अगोदर आमच्या मच्छीमार बांधवांना सुद्धा एक महामंडळ जाहीर झालेलं आहे. आम्ही सुद्धा मच्छीमारच आहोत आणि आगरीसुद्धा मच्छीमार आहे, कोळीसुद्धा मच्छीमार आहे, भंडारी मच्छीमार आहे, कराडी मच्छीमार आहे. या सगळ्या सागरपुत्रांच्या सोबत ईस्ट इंडियन समाज आहे आणि आदिवासी समाज आहे. आगरी समाजाला जरी महामंडळ मिळालं असलं तरी आगरी समाज हा इथला नेतृत्व करणारा समाज आहे, अग्रभागी असलेला समाज आहे आणि म्हणून तो हुंडा न घेणारा आहे. तो महिलांना धवलारीण म्हणून लग्नामध्ये महिला पुरोहिताचा सन्मान देणारा समाज आहे. तो महिला अर्थव्यवस्था जपणारा समाज आहे. आणि एवढं असताना सुद्धा हे सगळे किती प्लस पॉईंट असले तरी आताच्या घडीला नवी मुंबईची आमची बहीण अक्षता म्हात्रे हिच्यावर जो अत्याचार झाला आहे तो अत्याचार आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी आमच्या 50% मातृसत्ताक महिलांकडून मागणी करतो की आगरी महामंडळ
जर आपण केलं आणि आमच्या समाजाच्या सगळ्या सार्वजनिक जीवनाची दखल घेतली असेल तर पहिली मागणी आमची ही आहे की आमच्या अक्षताताईला न्याय द्या. तिच्यावर ज्यांनी बलात्कार केला आणि खून केला त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. आणि आता आचारसंहिता जरी असली तरी अशा प्रकारच्या घटनांना आचारसंहिता लागू नये अशी अपेक्षा, म्हणजे न्यायाच्या विषयाला कोणती आचारसंहिता लागू नये अशी विनंती मी शासनाला आणि न्यायालयाला करतोय. आणि म्हणून ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथली राजकीय सत्ता आहे, त्या राजकीय सत्तेचं नेतृत्व हे खरं म्हणजे आगरी समाजाने केलेलं आहे. आणि आगरी समाज हा कोळी वंशाचा भाग आहे. एकवीर आईची सगळी मुलं आहेत. त्यामुळे मी आगरी, कोळी, कराडी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन सर्वच भावंडांना शुभेच्छा देतो की आपल्या न्यायाची ग्वाही आता आपल्याला मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून ज्यांची गावठणं, ज्यांचं सागरावरील अस्तित्व महत्त्वाचं आहे अशा समाजाला न्याय मिळण्यास सुरुवात झाली असं मी समजतो. आणि म्हणून इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल यांनी सुद्धा आम्हाला सन्मानित केलं होतं, परंतु आज याला खूप उशीर झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाला खूप उशीर झालेला आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारने जरी आगरी महामंडळ केलं असलं तरी मी केंद्र सरकारला सुद्धा विनंती करतो, जेवढ्या पद्धतीने लुटमार आपण येथे केलेली आहेत केंद्रीय प्रकल्पातून, JNPT असेल, ONGC असेल, आता पालघरचा प्रकल्प असेल, या सगळ्या प्रकल्पांमध्ये या शहरासाठी जेवढी लुटमार या समाजाची झालेली आहे त्या लुटमारीनुसार केंद्राने सुद्धा, नरेंद्र मोदींनी सुद्धा केंद्रामध्ये अशा प्रकारचं एक महामंडळ किंवा दिल्लीमध्ये या मच्छीमार, आगरी, कोळी, कराडी, भंडारी भावांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी भावंडांना एखादं कार्यालय किंवा महामंडळ द्यावं, अशी केंद्रीय द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. याच पद्धतीने लोकनेते दिबा पाटलांचं जे नामकरण आहे ते लवकरात लवकर व्हावं. आणि ते जर होत नसेल तर तुम्ही हे महामंडळ करून तसा काय उपयोग होणार नाही. आगरी समाजाची अस्मिता आहे लोकनेते दिबा पाटील. याच पद्धतीनं नारायण नागू पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून भारतरत्न पुरस्कार मिळावा. लोकनेते दत्ता पाटलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, अशा प्रकारची मागणी मी आपल्यासमोर करतो. कारण या लढाऊ अग्रयांनी कुळ कायदा, चिरनेर जंगल सत्याग्रह, मनुस्मृती दहन, चौदार तळे आंदोलन, सिडको विरोधी आंदोलन, सेज विरोधी आंदोलन अशी राष्ट्रीय आंदोलनं केलेली आहेत. आणि म्हणून हे परिचय यासाठी देतोय की या समाजाला फार काळ आपल्याला दाबता येणार नाही, दुर्लक्षित करता येणार नाही. आणि म्हणून देशातल्या विषमतेविरुद्ध, देशातल्या उच्चवर्णीयांच्या विरुद्ध लढणारा समाज आहे. खरं म्हणजे 50 कोटी देऊन हे जर महामंडळ तुम्हाला द्यायचं असेल तर त्या 50 कोटींना इथला भूमिपुत्र कधीच भीक घालणार नाही. कारण इथल्या आगरी कोळ्यांच्या जमिनीला 5 कोटी रुपये गुंठ्याला आज भाव आहे. त्या 5 कोटी रुपये गुंठ्यानी तुम्हीच जमिनी आमच्या रोज विकतायत. त्याच्यामुळे आम्हाला 50 कोटी वगैरे देऊन मूर्ख समजू नये, ही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आणि म्हणूनच राज्यांनी दखल घेतली आज आगरी समाजाची. याच पद्धतीने आगरी नेते, लोकनेते दिबा पाटील यांची सुद्धा दखल घ्यावी. तुम्ही महामंडळ दिलं म्हणून आम्ही दिबा पाटलांना कदापि विसरणार नाही आणि 5 हुतात्म्यांना कधीही विसरणार नाही. मी सरकार, आता या सरकारने म्हणजे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असलेल्या, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असलेल्या, अजित पवार उपमुख्यमंत्री असलेल्या सरकारने हे जरी महामंडळ स्थापन केलं असलं तरी शिवसेना, शरद पवार गट किंवा शिवसेना, शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही लोकांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा याची आठवण ठेवावी. कारण सरकार कोणाचं येईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून आज मी सरकारला या मंडळ स्थापनेच्या बद्दल काही जाणीव करून देतो. ती जाणीव अशी आहे की स्वातंत्र्यानंतर 70-74 वर्ष होऊन सुद्धा इथल्या आगरी समाजाची दखल कोणी घेतली नव्हती. ती खरं म्हणजे आता हे जे सरकार आहे ते भाजपचं सरकार आहे, भाजपच्या मित्र पक्षांचं सरकार आहे. भाजपनी दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद देतो. याच पद्धतीने माननीय उद्धव ठाकरे यांना स्वतः मी भेटायला गेलो होतो दिबा पाटील नामकरण विषयात. सरकारच्या शेवटच्या दिवशी जिथे चर्चेचा मुद्दा आला तेव्हा मी उद्धवजींना सांगितलं होतं की शिवसेनेला मोठे करण्याचं काम इथल्या आगरी, कोळी, भंडारी शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख यांनी केलेलं आहे. अनेकांचे खून पडलेले आहेत. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांचं नाव तुम्ही विमानतळाला द्यावं, तुमच्या वडिलांचं नाव मागे घ्या. आणि मोठ्या मनानं उद्धवजींनी आपल्या वडिलांचं नाव मागे घेतलं होतं. परंतु आता ही स्पर्धा सुरू झाली आहे की आगरी लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मुंबई परिसरात सत्ता मिळणं अवघड आहे. कारण आगऱ्यांची अस्मिता पेटलेली आहे.
आणि म्हणून उद्धवजींना पण मी विनंती करून सांगतो की ज्या पद्धतीने तुम्ही वडिलांचं नाव मागे घेऊन मनाचा मोठेपणा दाखवला, त्याच पद्धतीनं दोन्ही जे पक्ष आहेत म्हणजे हे जे उद्धव ठाकरे, शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेस, याचबरोबर देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्ष, या दोन्ही सगळ्या पक्षांना सांगतो, म्हणजे आता की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, जास्तीत जास्त आगरी कोळी कराडी भंडारी लोकांना आपण या मुंबई परिसरातून उमेदवारी द्याव्यात. असं महामंडळ देऊन आमचेच पैसे घेऊन आम्हाला कोपऱ्यात टाकू नये ही माझी विनंती आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना उमेदवारी मिळाव्या आणि ज्यांचं सरकार येईल त्यांनी सगळ्यात जास्त मंत्री पद आमच्या समाजाला द्यावी. आणि म्हणूनच ओबीसी महामंडळ जे आता स्थापन झालेलं आहे, किंवा ओबीसी महामंडळ म्हणण्यापेक्षा आगरी समाज मंडळ स्थापन झालेलं आहे, ते ओबीसींचे किंवा आगऱ्यांचे कोळ्यांचे प्रश्न मांडण्याचं विचारपीठ व्हावं ही माझी आगरी कोळी लोकांना विनंती करतोय. याच पद्धतीनं आगरी कोळ्यांची जी गावठाणं आहेत ती मालकीनी मिळावीत. मग ती ठाणे जिल्ह्यातले असतील, मुंबईतले असतील, पालघरमधले असतील आणि रायगडमधले असतील, ती मालकीनी मिळावी. आम्हाला भाडे करार नको. जर आमच्याशी भाडे करार करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा पराभव निश्चित आहे. हे एक राजकारणातला 2 लोकसभा आणि 1 विधानसभा लढलेला एक मी छोटासा कार्यकर्ता आपल्याला आदरपूर्वक सांगतोय. आणि म्हणून मिठागरांच्या जागा विकण्याचा सपाटा अदानीला किंवा धारावी विकण्याचा सपाटा जो लावलेला आहे, त्यामध्ये धारावीमध्ये 12 कोळीवाड्या आहेत, मुंबईत 200 आमची गावठण आहे. त्या मिठागरांच्या जागा हे मीठ पिकवणाऱ्या आगरी कोळ्यांच्या आहेत. तुम्ही त्या विकून जर हजारो कोटी कमवत असाल, लाखो कोटी कमवत असाल आणि आम्हाला एक 50 कोटीचं महामंडळ देत असाल, तर आमच्या लोकांनी अगोदरच गाणं गायलेलं आहे, फाटकी नोट मला घेवायची नाही आणि धंद्यात खोट मला खायची नाही. तर हे महामंडळ हे फाटकी नोट ठरू नये, 50 कोटीचं ठरू नये. कारण आगरी कोळी हा इथला सगळ्यात महत्त्वाचा भूमिपुत्र आहे, नेतृत्व करणारा भूमिपुत्र आहे. आणि इथली जी महामंडळं आहेत, खरं म्हणजे इथे उत्पन्नाची साधनं असलेली अनेक महामंडळं आहेत. म्हणजे मत्स्य विकास विभागातली महामंडळ असेल, शेतकी क्षेत्रातलं असेल, याच पद्धतीनं आमची मुंबादेवी माता असेल, मुंबाई माता असेल, मुंबईची जी आद्य मातृसत्ताक देवता आहे, तिचं जे ट्रस्ट आहे ते आमचं आहे. आपल्याला माहीत आहे की सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट हे आमचं आहे, एकविरा मंडळ हे आमचं आहे. खरं म्हणजे दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण नगू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांची सोबत पकडल्यानंतर अत्यंत विज्ञानवादी ते विचार करायला लागलेले आहेत. परंतु ह्या ज्या मातृसत्ताक ठिकाण आहेत किंवा आगरी कोळ्यांच्या कष्टातून जे निर्माण झालेलं आहे, ते निर्माण झालेलं जे विषय आहेत ते आमच्या अस्मितेचे मुद्दे आहेत. तिथे कसा व्यवहार करायचा तो आम्ही ठरवू, परंतु ही ठिकाणं आमची आहेत, ऐतिहासिक ठिकाणं आमची आहेत, ती आम्हाला भेटली पाहिजेत. आणि आमच्या या अस्मितेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मी पुन्हा एकदा अधिक स्पष्ट करून सांगतो. तो असा आहे की आगरी कोळ्यांच्या सगळ्या जमिनी, शेतजमिनी मुंबईतल्या विकल्या. नंतर महत्त्वाची बंदरं जे आमचे आहेत, ती बंदरांचे अधिकार आमचे संपवले. बंदरांची गटारं झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आरमार मध्ये प्रमुख लढवय्या समाज म्हणून जो सन्मान होता आम्हाला, त्या बंदरांची वाट लावलेली आहे. मासेमारी संपवलेली आहे आणि मच्छीमारांचं पुनर्वसन आज बाकी आहे. हे जे सगळे प्रश्न आहेत हे आर्थिक प्रश्न आहेत. या आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला असं वाटत असेल की हे महामंडळ दिल्यानंतर इथला समाज खुश होईल, तर अजिबात नाही. आमचे जे लढवय्ये हक्क आहेत ते आम्हाला भेटले पाहिजेत. ओबीसी म्हणून सुद्धा आमचे फार मोठे अधिकार आहेत. आमच्या समाजातून आजही एकही IAS होऊ शकत नाही. म्हणजे IAS नाही म्हणजे मग इथल्या सिडको असेल किंवा सिडको महामंडळावर सुद्धा आमचा अध्यक्ष नाही आहे. अनेक सरकारी महामंडळ आहेत, जिल्हा परिषद आहेत, कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय आहे, तिथे आमचे IAS नाहीत, आमचे IPS नाहीत. आणि म्हणून इथल्या आगरी कोळी गावठाणांना अशा प्रकारचं प्रशासकीय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पाहिजेत. त्या विद्यार्थ्यांना चांगलं अनुदान मिळेल, सवलती मिळतील शिक्षणामध्ये, प्रवेशामध्ये. म्हणून ओबीसी आरक्षणाची थेट अंमलबजावणी झाली पाहिजे. असं दिसून येत आहे की ओबीसींची आकडेवारी कमी दाखवण्याचा प्रयत्न मुंबई परिसरात सरकारकडून झालेला आहे. ओबीसी नगरसेवकांच्या, महानगरपालिका असतील म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड इथल्या निवडणुका न घेऊन इथल्या आगरी कोळ्यांचे हक्क तुम्ही संपवलेले आहेत आणि ही गोष्ट ओबीसींच्या आता लक्षात आलेली आहे. आणि याच पद्धतीनं मुंबईमध्ये आमचा आमदार खासदार राहिलेला नाही.
ठाण्यामधले खासदार संपवलेले आहेत आणि एक प्रकारचं अतिक्रमण खुद्द मुख्यमंत्र्यांनी आमच्या समाजावर केलेलं आहे, याची आठवण त्यांनी ठेवली पाहिजे. आणि मला आगरी कोळी बांधवांना हे सांगायचं आहे की आपल्याला माहीत आहे की लोकनेते मुंबईमध्ये सुद्धा आगरी समाजाचे अनेक मंडळ कार्यरत आहेत. पनवेलला अखिल आगरी समाज परिषद आहे. याच पद्धतीनं आगरी सेना ही सगळ्यात लढाऊ आणि आक्रमक संघटना ठाणे जिल्ह्यात आहे. एवढ्या संघटना असताना आमचा राजकीय पराभव होतोय. आमच्या गावठाणांवर बुलडोजर फिरवले जात आहेत. आमच्या गावठाणांना जमीन मालकी अधिकार मिळत नाही, ती भाडेकराराने दिली जातात आणि प्रत्येक ठिकाणी अपमानित करण्याचं काम. मग आमचे अनंत तरे एकविरा देवस्थानचे अध्यक्ष होते, त्यांचा अपमान झाला. हे सगळं पाहता दिबा पाटलांना फक्त विमानतळाच्या प्रकल्पाला नाव द्या एवढं म्हटल्यानंतर लाखो आगरी आक्रमक झाले. त्यांचा सुद्धा निर्णय मागच्या लोकसभेत आणि विधानसभेत या सरकारला घेता आला नाही आणि यातून तुम्ही आमचा अपमान केलेला आहे. 50 कोटींच्या महामंडळातून तो काही न्याय होणार नाही. तरी सुद्धा मी या निर्णयाचं स्वागत यासाठी करेन कारण आतापर्यंत मुंबईमध्ये शिवसेनेमध्ये लीलाधर डाके वगैरे, गणेश नाईक ही मोठी मोठी मंडळी तिथे होती. परंतु शिवसेनेमधून इथल्या मंत्रालयात मुंबईत असताना आमच्या समाजाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. खरं म्हणजे त्या योग्यतेचे गणेश नाईक साहेब होते आणि गणेश नाईकांसारखा विद्वान आणि दूरदृष्टी असलेला नेता असताना मनोहर जोशी असतील किंवा नारायण राणे असतील, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. परंतु आगरी हे शूद्र आहेत, ओबीसी आहेत म्हणून तुम्ही जर आम्हाला हे राजकीय प्रतिनिधित्व नाकारलं असेल तर आता दोन्ही प्रमुख नेत्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे यांना सांगतोय, शरद पवारांना सांगतोय, आता तुमचा उमेदवार या भागात कधीच विजयी होणार नाही. म्हणजे ब्राह्मण, मराठा, शिकेपी हे जे उमेदवार आहेत, वैश्य आहेत, इथे सुद्धा लोढा सुद्धा मंत्री होतो आणि आगऱ्यांना मंत्रीपद भेटत नाही, ज्या लोढांनी ठाणे जिल्ह्याला लुटलेलं आहे. आता आगरी अस्मिता फुललेली आहे म्हणून आगरी महामंडळाचं स्वागत मी यासाठी करतोय की ज्या आगरी कोळ्यांच्या मनामध्ये आगरी असण्याचा न्यूनगंड होता. हजारो वेळा मी सांगितलं की आगरी समाजाने नारायण नागूंनी कुळ कायदा संपूर्ण देशाला दिला, बाबासाहेब आंबेडकरांसोबत मैत्री केली, कोकणातल्या सगळ्या आंदोलनात त्यांनी नेतृत्व केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात आम्ही नेतृत्व केलंय. तर तुम्हाला हे मराठा मुख्यमंत्री, ब्राह्मण मुख्यमंत्री आपल्या मंत्रालयात होत असताना चीड यायला पावती, तुम्ही निषेध करायला पावता, परंतु तुम्ही कधीही निषेध केला नाही. दिबा पाटलांच्या आंदोलनाने तुमचं नेतृत्व आज पुढे आलेलं आहे आणि ह्या आगरी अस्मितेमध्ये मराठा, ब्राह्मण, वैश्य यांची सत्ता संपावी आणि संविधानिक सत्ता ओबीसी, SC, ST यांची यावी. ओबीसींचं नेतृत्व लोकनेते दिबा पाटलांनी केलं होतं. मी तरुणांना सांगेन की तुम्ही IAS IPS व्हा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. नगरसेवक होणं आणि आमदार होणं यात फार मोठी गोष्ट नाही. आपल्याला देशाचं प्रशासन, राज्याचं प्रशासन ताब्यात घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आम्ही प्रशासन ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत ह्या देशाचा नेतृत्व करणारा आगरी समाज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संविधानकारांसोबत आम्ही आंदोलन केलं. संविधानकारांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी आंदोलनं कोकणात यशस्वी झाली आणि या संविधानामध्ये जमीन, पाणी, जंगल, शिक्षण, आरक्षण हे मूलभूत हक्क ज्या महामानवांनी दिलं त्यांचे साथी आम्ही आहोत. याचा अर्थ या देशाची सत्ता, देशाची समता, देशातला न्याय याचे निर्माण करते आम्ही आहोत. ही आठवण लक्षात ठेवायची आहे. देशाच्या आरमारामध्ये लढवय्या समाज असलेली ही जी अस्मिता आहे, आगरी या शब्दाला शासनाला आज दखल घ्यावी लागली. कारण या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, फडणवीस साहेब किंवा अजित पवार यांना भीती कोणाची आहे तर आगऱ्यांची आहे. याची दखल त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांचा समोरचा जो पक्ष आहे उद्धवजी ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांनी सुद्धा आमची दखल घ्यावी. कारण 70-75 वर्षात केवळ लुटमार करण्याचं काम तुम्ही या समाजाचं केलेलं आहे. पण आज आगरी शब्द, आगरी महामंडळ या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येऊन थांबलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या समाजानं लोकनेते दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये सिडकोच्या विरुद्ध 12.5% आंदोलन केलं, कायदा केला आणि त्यातूनच 2013चा कायदा तयार झाला, ज्या समाजानं कुळ कायदा केला बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देशाला पूर्ण न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कर लो दुनिया मुठ्ठी में ही प्रतिज्ञा घेऊन उतरलेल्या रिलायन्सला ज्यांनी रायगड जिल्ह्यात थांबवलं, याच पद्धतीने आज लोढा किंवा अदानी अंबानी देश खरेदी करायला चाललेत किंवा गुजरातच्या लोकांना असं वाटतंय की मुंबई ही आम्ही ताब्यात घेऊ. तर लक्षात ठेवा, मुंबईच्या हृदयातला, मुंबईतला सागरपुत्र आगरी कोळी भंडारी बसलेला आहे. तुम्ही सरकार तुमचं आहे म्हणून वाटेल ते निर्णय घ्याल, आमची मिठाग्र गावठाणं विकण्याचा प्रयत्न कराल, परंतु
ज्यांना न्यूनगंड आतापर्यंत होता तो न्यूनगंड जाऊन आज आगरी हा शब्द सत्तेच्या ठिकाणी सरकारच्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून अखिल आगरी समाज परिषदेची स्थापना करणारे कॉम्रेड जी.एल. पाटील हे कम्युनिस्ट होते. आणि कम्युनिस्ट लोक हे केवळ कामगार आणि भांडवलदार असाच विचार मांडतात, जातीचा विषय घेत नाहीत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्ल मार्क्सचं अपयश सांगताना सांगितलं होतं की कार्ल मार्क्सला भारतातला जातीयवाद, भारतातली विषमता, भारतातली अस्पृश्यता कधी समजली नाही. आणि म्हणून एकविरा आईचा सुपुत्र भगवान बुद्ध यांचा समतेचा विचार, सामाजिक न्यायाचा विचार, महिलांना अधिकार देणारा विचार हाच प्रमुख विचार आहे. म्हणून कार्ल मार्क्स की बुद्ध हे सांगताना त्यांनी बुद्धाचाच विचार केला. आणि म्हणून एकविरा आईचा जो विचार आहे तो आम्ही समजून घेतला पाहिजे. याच पद्धतीनं आपल्याकडे आगरी अस्मिता फुलवण्यामध्ये अखिल आगरी समाज परिषद असेल, खास करून राजाराम साळवी यांची संघटना आगरी सेना असेल, यांनी एक आक्रमक असं आंदोलन ठाणे जिल्ह्यात केलं आणि सांगितलं की तुमचं जे शौर्य आहे ते कारणी लावा. आणि शौर्य कारणी लावा म्हणजे याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जे शिकवलं होतं ते आम्हाला लढायचं आहे इंग्रज, पोर्तुगीज या परक्या शत्रूंविरुद्ध. आपल्याच देशातल्या लोकांना मारणं हे शौर्य नव्हे. आणि म्हणूनच आपल्या देशातले क्षत्रिय बदनाम झाले. क्षत्रिय म्हणजे मराठे. आज त्यांच्यावर आरक्षण मागण्याची वेळ आली. याच पद्धतीने पेशवाईतले ब्राह्मण बदनाम झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे बदनाम झाले आणि पुढील काळात त्यांना निवडून येणं अवघड आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांची साथ पकडली ते आगरी कोळी लोक आम्ही परक्या शत्रूंबरोबर लढणारे लोक आहोत आणि देशबांधवांना न्याय देणारे लोक आहोत. आम्ही इथल्या 50% स्त्रियांना अधिकार देणारे लोक आहोत. आम्ही हुंडा न घेणारे लोक आहोत. आणि म्हणून आपल्याबद्दल सकारात्मक भावना मनात निर्माण व्हावी असा उद्देश आहे. आणि म्हणून आगरी महामंडळ आहे. हे आगरी महामंडळ शासनाने आपल्याला शांत करण्यासाठी दिलं असेल, पण या निर्णयाच्या समोर आपले 2 महत्वाचे मुद्दे आहेत. एक आमच्या ही जी आहे अक्षताताई म्हात्रे तिला न्याय देणं, लोकनेते दिबा पाटलांचं नामकरण, हे 2 मुद्दे बाकी आहेत. आणि ओबीसी आरक्षण जे धोक्यात आणलेलं आहे, इम्पिरिकल डेटा नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांनी, ह्या जर गोष्टी पाहिल्या तर आपण सकारात्मक आणि विवेकपूर्ण निर्णय घेऊन मतदान करावं. पण या शासनाने घेतलेला निर्णय आणि मागच्या काळात उद्धव ठाकरेंनी आपल्या वडिलांचं नाव मागे घेऊन जे हक्कसोड पत्र दिलंय की माझ्या वडिलांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मी मागे घेतो आणि दिबा पाटलांचं नाव देतो. जाता जाता त्यांना शहाणपण आलं होतं, तसंच शहाणपण जाता जाता आजच्या आचारसंहितेच्या काळात शेवटच्या दिवशी या फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आलेला आहे. परंतु यांच्या कुठल्याही शब्दावर आपण फसू नये. आपण तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ राहावं, विवेकपूर्ण निकाल घ्यावं, कोणाचं गुलाम व्हायचं कारण नाही. आपलं स्वप्न ह्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये आगरी माणूस हा मुख्यमंत्री व्हावा, गृहमंत्री व्हावा, आगरी माणूस हा महसूल मंत्री व्हावा, आगरी समाजाला जास्तीत मंत्रीपदं मिळावीत, हे आपलं धोरण असलं पाहिजे. आपल्या अस्मितेची जी ठिकाणं आहेत तिथे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि यापुढे एक गावठाणातल्या कोळीवाड्यातल्या एकाही घराला नोटीस लागणार नाही अतिक्रमणची आणि एकाही घराला जेसीपी लागणार नाही, अशा प्रकारची इच्छा आपण या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडे करूया. आणि हे देत नसतील तर यांच्याशी कसं वागायचं याचा निर्णय आगरी महामंडळातच आपण घेऊ. आता जर आग्र्यांना जर अशी मान्यता भेटलेली आहे तर ती आगरी या शब्दाची जी महानता आहे ती महानता आपण लक्षात घ्यावी. 2500 वर्षापासून सर्व ठिकाणी जागतिक व्यापारामध्ये, जागतिक लढायांमध्ये जो अग्रस्थानी होता, ज्यांनी इंग्रजांचा आरमार सुद्धा आगरी, भंडारी, कराडी या सगळ्या सागरपुत्रांच्या नेतृत्वाखाली बुडवलेला आहे, असं आम्ही पराक्रमी लोक आहेत. ज्यांनी बाबासाहेबांबरोबर कुळ कायदा केलेला आहे, ज्यांच्या नेत्यानं, लोकनेते दिबा पाटलानं सिडको सारख्या मराठा सरंजामी वसंतदादा पाटील यांच्या गोळीबाराला न जुमानता रक्तत्याग करून 5 हुतात्मे देऊन जो कायदा बनवला, या सगळ्या अस्मिता आहेत. आणि जो न्यूनगंड मधल्या काळात आमच्या लोकांना झाला होता की आगरी हे नाव सांगायला त्यांना लाज वाटायची आणि ती लाज ही आता शक्तीमध्ये रूपांतरित झाले. आणि म्हणून मी सरकारला धन्यवाद यासाठी देतो की शूद्र म्हणून मनुस्मृतीमध्ये तुम्ही आम्हाला आमची ओळख नाकारली होती आणि ती ओळख आज तुम्हाला द्यायची वेळ आली. फार आनंदाने आणि गौरवाने तुम्ही हा निर्णय घेतलेला नाही की तुमच्यासमोर आज पर्याय नाही. मला माहित आहे की ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यावर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एवढे अत्याचार केलेत ते पापक्षालनासाठीच देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादांनी ही माफीनामा म्हणून हे महामंडळ दिलेलं आहे.
मी प्रश्न शत्रूला देणार नाही, हा दोष आमच्यातला आहे. आगरी म्हणून अभिमानाने जगा. आगरी म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. आगरी म्हणून तुम्ही मातृसत्ताक आहात, हुंडा नाकारणारे आहात आणि आगरी म्हणून तुम्ही लढाऊ आहात. या लढाऊपणाची जाणीव ठेवून सांगतो की हृदयातली अस्मिता तुम्ही संपवू नका, ती जपा, ती पेटवा. अक्षताताई म्हात्रे यांच्या खुनाचा, बलात्काराचा आपण न्याय मिळवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे तुमची हिंमत कशी झाली, ब्राह्मण पुजाऱ्यांची देवासमोर हिंमत झाली कशी. आणि म्हणून देवालयात येणारे कोण पुजारी आहेत त्यांची पूर्ण चिकित्सा, त्यांची पोलीस तपासणी झाली पाहिजे. 8 दिवस जाऊन त्यांना विचारलं पाहिजे हे नशापाणी करणारे आहेत की स्वच्छ चारित्र्याचे आणि पवित्र असे लोक आहेत की गुन्हेगार आपल्या भागात आलेले आहेत. ते मंदिरात जरी बसत असले तरी ते पवित्र नाहीत. म्हणून आम्ही आमच्या महिलांचा आदर करायला प्रथम शिकलं पाहिजे, वयोवृद्धांचा आदर करायला शिकलं पाहिजे. मुलांच्या शिक्षणाचा, आरक्षणाचा विचार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तोच आपल्याला प्रगतीपथावर नेणार आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं असतं की बाबा आम्हाला एकविरा आईचं किंवा मुंबादेवीचं मंदिर पाहिजे, ते टाळ कुटायला नाही, तर या दोन्ही मातृदेवता ह्या जगाला मातृसत्ता शिकवणाऱ्या आहेत, महिलांचे अधिकार शिकवणाऱ्या आहेत. आणि हा विचार भगवान बुद्धांनी स्त्री पुरुष समतेच्या माध्यमातून जो विचार संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय, साऱ्या जगाला सांगूया आपण की हा समाज संविधानानुकूल आहे, हा समाज छत्रपती शिवरायांचा आरमारी समाज आहे. आणि म्हणून हे महामंडळ हे निमित्त आहे. या महामंडळाच्या निमित्तानं गावागावात तुम्ही सभा घ्या आणि लोकांचे प्रश्न काय ते ऐकण्याचा प्रयत्न करा. आगरी म्हणून या मुंबई, ठाणे, रायगड, पालघरचं नेतृत्व करण्याचा मान आपल्याला आहे. आपण आपले लहान भाऊ म्हणजे कोळी बांधव असतील, कराडी बांधव असतील, भंडारी असतील, आदिवासी असतील, ईस्ट इंडियन असतील, यांना प्रेमाने जवळ करून त्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करू द्या. पुन्हा एकदा या सरकारला मी धन्यवाद देईन की खरं तुम्ही मनुवादी जरी असला तरी तुम्हाला कळून चुकलंय की आता संविधानाचं युग आहे आणि संविधानाच्या युगात अस्मिता आणि लढाऊ असलेला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वासू असलेला समाज आहे. आणि याला हकलण्यासाठी, यांना संपवण्यासाठी हजारो वर्ष परकीयांनी काम केलं, पण त्यापेक्षा भयानक प्रयत्न वर्तमान सरकारने केलेला आहे. त्यांच्या कोळीवाडा आणि गावठाणांना तुम्ही अतिक्रमित म्हटलेला आहे, भाडे करार म्हटलेला आहे. याचा राग आमच्या मनात आहेच. आणि हा राग घेऊन आज तुम्ही आम्हाला फक्त आमच्या नावाची ओळख, जे झोपलेले आगरी होते त्यांना आगरी महामंडळ देऊन आगरी म्हणून अभिमानाचा विषय, हे आमच्या शत्रूकडून मिळालेलं सर्टिफिकेट आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. पुन्हा एकदा आज आचारसंहिता लागलेली आहे. आताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना मी शुभेच्छा यासाठी देतो की या देशाच्या पटलावर ओबीसींना दाबण्याचा प्रयत्न, ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न, ओबीसींचं शिक्षण, ओबीसींच्या नोकऱ्या किंवा ओबीसींची गावठाणं तोडायचा तुम्ही प्रयत्न केलात तर काय होतं हे तुम्हाला आता सहज कळलेलं आहे. आता निवडणुका जवळ आहेत आणि निवडणुकीमध्ये आचारसंहिता तुम्हाला असेल, आमच्यासारख्या मतदारांना नाही. आणि मी काय विधानसभेचा उमेदवार नाही, म्हणून मी आगरी समाजाचे उमेदवार, कोळी समाजाचे उमेदवार कुठल्याही पक्षात असले तरी तिथे जाऊन त्यांचा प्रचार करणार आहे. आणि याच पद्धतीनं माननीय उद्धवजी ठाकरे, सन्माननीय शरद पवार आणि नाना पटोले म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो. लोकशाहीचा महोत्सव सुरू होतोय. या महोत्सवामध्ये आगरी कोळ्यांची टोपी जी आहे, आगरी कोळ्यांची अस्मिता ही कधीच विसरू नका. मुंबई परिसरात आमच्याशिवाय तुम्ही काय करायला गेलात तर तुमच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो. आणि पुन्हा एकदा मी दोन्ही राजकीय पक्षांना, दोन्ही या पैलवानांना शुभेच्छा देतो आणि सांगतो की या देशाच्या निवडणुकामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे तुम्ही आमची दखल घेतलीत याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि सगळ्या आगरी संघटनांचं मी कौतुक करतो, आगरी सेनेचं करतो, अखिल आगरी समाज परिषदेचं करतो. आणि आमचे निलेश पाटील जे सीए आहेत यांनी आगरी कोळी फाउंडेशन या नावाची नव्या युगाची, नव्या तरुणांची, सुशिक्षित तरुणांची संघटना काढली आणि हे दाखवून दिलं की इथल्या तरुणांना जातीचा अभिमान आहे आणि अभिमान बाळगणारी जात आहे, त्या जातीकडे चांगली जीवनमूल्य आहेत. त्यांचा जो प्रयत्न आहे तो सगळ्या तरुणांनी घ्यावा. गावोगावी आगरी समाज महामंडळ करावीत. कारण याचे लाज वाटण्याचं कारण नाही की मराठा समाजाने मराठा जातीच्या नावावर अनेक सवलती ब्लॅकमेलिंग करून सरकारकडून घेतल्यात. अगदी ब्राह्मणांनी सुद्धा घेतल्यात. EWS आरक्षण घेतलंय आणि वैश्य म्हणजे ह्या व्यापाराने अख्खी मुंबई लुटलेली आहे. त्यामुळे आगरी असण्याची लाज बाळगू नका.
आणि म्हणून नव्या पिढीची ही जी आगरी कोळी फाउंडेशन आहे त्याचं खरोखर निलेश पाटलांचं मी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक करतो आणि सांगतो, आगरी सेना असेल, राजाराम साळवे असतील, अखिल आगरी समाज परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष दशरथदादा पाटील कळव्याचे असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नातून आगरी शब्दाला जे महत्त्व प्राप्त झालं त्यातून आज निर्णय आलाय. म्हणून आगरी असल्याचा अभिमान बाळगा, त्याची लाज बाळगण्याची कारण नाही. आणि हा समतावाद्यांचा, स्त्रियांना अधिकार देणाऱ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा आणि मुंबईचं आणि पर्यायाने पश्चिम सागरी किनाऱ्याचं देशाचं संरक्षण करणारा समाज आहे. जसं पंजाबला आपल्या लढाऊपणाचा अभिमान आहे, तसा मुंबई, ठाणे, रायगडला आपल्या लढाऊपणाचा अभिमान असलाच पाहिजे. जय आगरी, जय एकविरा, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय नारायण नगू, जय दिबा, जय दत्ता पाटील आणि जय ओबीसी.